हॅलो हॅलो हॅलो. सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3 तसेच प्रभाग क्रमांक 4 याची मतमोजणी आज सुरळीत पार पाडली। आज या मतमोजणीच्या ठिकाणी जोडभाईपेठ पोलीस असो किंवा इतर जे कुमक जे बंदोबस्तासाठी मागलेलं होतं ते कुमक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होतं। चांगला चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलं होतं। परंतु प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3 तसेच प्रभाग क्रमांक 4 हा संवेदनशील प्रभाग म्हणून ओळखलं जात होतं। त्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्ती लावून दक्षताही घेतली होती। परंतु खरं तर काल जी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली होती त्या ठिकाणी काही प्रभागामध्ये अनुचित प्रकार घडला, काही अपवाद म्हणत अनुचित प्रकारही घडलं होतं। परंतु आज मतमोजणीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णतः काळजी पोलीस प्रशासनाने घेतली होती। आणि आज आपलं सोलापूर शहर मतदान प्रक्रिया पार झाली आणि मतदानाची मतमोजणी देखील मोठ्या प्रमाणात पार पडली। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गालबोट सोलापूर शहराला न लागल्यामुळं हा सगळा श्रेय जातोय ते फक्त खाकीवाल्याला जातोय। खरंच आपल्यासोबत अनेक खाकीवाले या ठिकाणी उपस्थित आहेत। ही खाकी म्हणजे सोलापूरच्या रक्षणासाठी, सोलापुराच्या अनेक सुरक्षेसाठी तैनात आहे। खरं तर हा कौतुक म्हणजे फक्त सोलापूरच्या खाकी वर्दीवाल्यांचाच आहे। या खाकी वर्दीमुळे आज सोलापुरात कुठेतरी निवडणुकीची प्रतिक्रिया असो किंवा मतमोजणीची प्रक्रिया असो पूर्णतः सुरळीत पार पाडली आहे। अशा खाकी वर्दीवाल्यांना लोकप्रधान न्यूज चॅनलमधून एक सल्यूट आहे। या सगळ्या खाकीवाल्यांना लोकप्रधान न्यूज चॅनल पुन्हा एकदा सल्यूट करतो आणि आभार व्यक्त करतो। सोलापुराची शांतता अबाधित ठेवण्यासाठी या खाकीवाल्यांना मोठा परिश्रम या ठिकाणी लाभलेला आहे। पाहत राहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।